1.5 दिवसाचा पाहुणा आला पण नाही गेला पण. किती 5 दिवस निघून जाताना ये काय समजत पण ना. 5 ना 10 दिवसाचं देव आल्यावर पण असंच वाटतं की लगेच दिवस गेलं तर येतं 1.5 दिवसाचं. एकच रात जागवली पण जाम धुरकूस घातला. विसर्जनाला पण आम्ही बँजोच केलतो. तुम्ही आमच्या भाद्रपदच्या गणपतीचा ब्लॉग बघला असेल तर त्याच्यात तुम्हाला समजलंच असेल की आमच्या दरवर्षी बँड असतात आणि बँडवर जाम धुरकूस घालत नाचत नाचत जातो आम्ही गणपती विसर्जन करायला. पण यावेळेस मागेच्या गणपतीला आम्ही बँजो सांगलेलो, याच्यावर पण रास नाचलो आम्ही. मम्मी सांची मज्जा बघाल तर तुम्ही नुसत्या उड्या मारत. घरी आल्यावर बोलते की माझी चमक भरले. बाबा तुम्ही नाचलं सौरभात चमक ना भरणार. वाजत गाजत नाचत हसत खेळत मस्त पोहोचलो आम्ही तल्याच्या इथं. तिथं देवाची आरती झाली. बघा असली मी बघत फॅमिली एक फ्रेम मध्ये बसतरच ना. सगळे फॅमिलीला एकत्र करायचा, फॅमिली फोटो करायसाठी आवरा मोठा टास्क केले. मला डोक आउट होत. पण विसर्जनच्या टायमाला असतं सगळे एकत्र असतात ना. आता अर्धी आली अर्धी ना आली, अर्धा इकडे अर्धा तिकडे. ब्लॉग अपलोड केले हो मी, जाऊन बघा तिकडं मग समजेल तुम्हाला कसली मज्जा गेली आम्ही. बघू काय प्रश्न विचारता वी बघत सर्च करा ना, सगळे घरा भेटतील. वन अँड ऑनली किसकी कॉपी नाही. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. वर्षी काय याच वर्षी आता येणार आहेत थोड्या महिन्यात आमच्या घरात. म्हणून चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवा हो, आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक पण करा. बाय बाय.